कीवर्ड हा आजच्या काळात परवलीचा शब्द बनलाय. सोशल मीडियाच्या विश्वात तर कीवर्डला अनन्यसाधारण महत्व आहे. तुमचा संदेश नेमकेपणाने आणि नेमक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीवर्ड महत्वाचा ठरतो. यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी असेच काही कीवर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांमधून प्रकर्षाने दिसून आले आणि साऱ्या निवडणुकीचा प्रचार या कीवर्ड भोवतीच फिरत राहिला. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहोत की लोकसभा प्रचारामध्ये कुठल्या कीवर्डचा कसा वापर केला गेला याबद्दल माहिती घेऊ. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात एम हा कीवर्ड अग्रस्थानी होता. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीचे नेते श्रावणात मटण खातात या मुद्द्यावर प्रचारात भर दिला. यामागे हिंदू मतांचे तुष्टीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, हे उघड होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल केला. इथेही एम हाच कीवर्ड होता. काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची संपत्ती काढून घेऊन ती जास्त मुले असलेल्या मुस्लिमांना वाटणार आहे. एवढेच काय, तुमचे मंगळसूत्र देखील ते काढून घेतील, असा हल्लाबोल केला. या टप्प्यात मोदींनी मंगळसूत्र हा कीवर्ड वापरून हिंदू महिलांच्या भावनेला हात घातला आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. मंगळसूत्र हा कीवर्ड तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारापर्यंत कायम होता. मोदींनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारापासून काँग्रेस मुस्लिमांचे लांगुल चालन करत असल्याचा मुद्दा प्रचारात आणला. ज्या राज्यामध्ये हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याची गरज होती अशा राज्यांमध्येच त्यांनी मुस्लिम कीवर्डचा वापर केला. निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात मुद्दा पुढे आला तो पुन्हा काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमधील मनी या कीवर्डचा. काँग्रेस सत्तेत आल्यास तुमची बँक खाती गोठवून सगळा पैसा काढून घेईल असा मनी या कीवर्डवर मोदींनी प्रचार केला. हा मुद्दा केवळ 6व्या टप्प्यापुरताच मर्यादित होता. आता 1 जून रोजी निवडणुकीचा 7वा आणि शेवटचा टप्पा पार पडतोय. या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या हिंदू मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करता येईल अशा राज्यात पुन्हा हिंदू मुस्लिम हाच मुद्दा भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. मात्र इथे कीवर्ड आहे मुजरा. काँग्रेस मतांसाठी मुस्लिमांपुढे मुजरा करते असा प्रचार मोदींनी सुरू केलाय. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हिंदू मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण भाजपसाठी फायद्याचे ठरू शकते, हे गणित यामागे मांडले गेले. भाजपच्या एम या फॅक्टर किंवा कीवर्ड मागे तर्क काय आहे माहीत नाही. मात्र काँग्रेसने या निवडणुकीत गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारलेत. महागाई, बेरोजगारी अशा मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना भाजपने मात्र उत्तरे न देता एम फॅक्टर वापरलाय. काँग्रेसने देखील संविधान आणि कंपॅरिझन या शब्दांचा वापर या निवडणुकीत केला. भाजपचा अब की बार 400 पारचा नारा संविधान संपवण्यासाठी आहे असा प्रचार काँग्रेसने केलाय. शिवाय मोदींनी बेरोजगारी दिली, आम्ही नोकऱ्या देऊ. मोदींनी नफरत दिली, आम्ही प्रेम देऊ. मोदींनी महिलांच्या सन्मानाच्या नुसत्याच बाता मारल्या, आम्ही महिलांच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा करू, असे कंपॅरिझनचे अस्त्र काढले. एक मात्र खरे, यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोघांनीही मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला. आता मोदींचा एम कीवर्ड प्रभावी ठरतो की काँग्रेसचा संविधान बचावचा नारा, हे 4 जून रोजी स्पष्ट होईल.